बदनापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सचिन कांबळे यांनी अंतरवाली सराटी येथे केले शक्तीप्रदर्शन। बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट। जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्याकडे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी देखील आज बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे व त्यांच्याकडे डाटा सोपविला आहे। यावेळी जालन्यातून अनेक समर्थकांसह घोषणाबाजी करत गाजत वाजत सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते वाहनाने अंतरवाली सराटी येथे रवाना झाले। यावेळी सचिन कांबळे यांनी अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून अंतरवाली सराटी येथे रवाना झाले। यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दादा, आज आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली, काय मागणी केली? आज बदनापूर अंबड विधानसभा 102 मतदारसंघामधून माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या इच्छुक उमेदवारापैकी ह्या येणाऱ्या विधानसभेसाठी मी सचिन कांबळे बदनापूर 102 अंबड विधानसभेमधून इच्छुक आहे आणि आज आम्ही आमच्या सगळ्या ताफ्यासोबत या ठिकाणी आलेलो आहेत आणि सांगते वेळेस या गोष्टीचा आनंद होतोय की सर्वसामान्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी सर्व समाज बदनापूर मतदारसंघामधले लोक सर्व माझ्यासोबत आहेत आणि या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहामध्ये सर्व प्रकारचे मंडळी या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी प्रत्येक समाजाला ज्या जातीसाठी ज्या मराठा समाजासाठी आपण लढत आहोत त्या समाजाच्या सोबत इतर सर्व समाजाला या ठिकाणी घेऊन जायचं काम माननीय मनोजदादा जरांगे पाटील करत आहे आणि यावेळेस बदनापूर विधानसभेमधून माननीय मनोजदादा जरांगे पाटील जे सीट उभा करत ते सीट निवडून देणार या सर्व जनतेची अशी मागणी आहे। किती लोक आलेले आहे, किती गाड्या आहेत टोटल? आम्ही या ठिकाणी एक 30-35 गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि सर्व मित्र कंपनी माझे बदनापूरमधले रहिवासी मतदार बांधू सर्व या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल। काय बातचीत झाली, काय आश्वासन दिलं? 29 तारखेचा जो बैठक आहे त्या बैठकीनंतर निर्णय मनोजदादा जरांगे पाटील घेणार आहेत तो त्यानंतर मग लवकरच आपल्याला कळवण्यात येईल।